सुरुवातीपासूनच कोकणात शिवसेनेचा आवाज असल्यानं इथे काँग्रेस राष्ट्रवादीनं फारसं लक्ष दिलं नाही। त्यात दीपक केसरकर, उदय सामंत या राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही हाती शिवबंधन बांधल्यानं राष्ट्रवादीतलं कोकणातलं अस्तित्व नावाला राहिलं। पण तरीही 2019ला रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर निकम मोठ्या मताधिक्यानं निवडून आले। 2014ला पराभूत होऊनही निकम थांबले नाहीत। त्यांनी आपल्या कामांच्या जोरावर चिपळूणात संपर्क वाढवत बाजी मारली। राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर त्यांनी अजित पवारांची साथ दिली। त्यामुळे यंदा इथली फाईट राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी होते। अजित पवारांचे शेखर निकम विरुद्ध शरद पवारांचे प्रशांत यादव असा सामना इथे आहे। यादव पहिल्यांदाच निवडणूक लढवत असले तरी त्यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू आहे। पण निकमांचा कनेक्ट आणि विकास कामांचं नरेटिव्ह मोडणं त्यांना शक्य होणार का? चिपळूणातली सध्याची राजकीय समीकरणं नेमकी कशी आहेत समजून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडूची स्पेशल सिरीज मतदारसंघाचं राजकारण। सगळ्यात आधी बोलूयात उमेदवारांबद्दल। शेखर निकम यांच्याबद्दल सांगायचं तर त्यांचा राजकीय प्रवास व्हाया संस्थात्मक राजकारण असा सुरू झाला। त्यांचे वडील गोविंदराव निकम यांचं चिपळूण तालुका आणि रत्नागिरी जिल्ह्यातील संस्थात्मक, सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठं योगदान आहे। तोच वारसा शेखर निकम यांनी सांगितला। सावर्डेतल्या सह्याद्री शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शेखर निकम यांनी चिपळूणातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिल्या आणि ते शेखर सर म्हणून नावारूपाला आले। आपल्या प्रश्नांचं उत्तर शेखर सरच देऊ शकतात या भावनेतून लोक त्यांच्याकडे जाऊ लागले आणि शेखर निकम त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू लागले। शिवसेनेची मोठी ताकद मतदारसंघात असतानाही 2014ला निकम यांनी शिवसेनेच्या सदानंद चव्हाणांना तगडी फाईट दिली। पराभव झाला असला तरी निकम शांत बसले नाहीत। त्यांनी आपला मतदारसंघ बांधायला सुरुवात केली। मुख्य म्हणजे त्यांनी लोकांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यावर भर दिला। गावागावात पाणी पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि निकमांनी 2019च्या निवडणुकीत शिवसेनेच्या चव्हाणांचा तब्बल 30,000 मतांनी पराभव केला। जिल्ह्यात सेनेचा झंझावात असताना केवळ चिपळूण हा मतदारसंघ 2019च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेला। आमदार झाल्यानंतरही निकमांनी आपला जनसंपर्क वाढवला। प्रत्येक गावागावातल्या शेवटच्या घटकापर्यंत ते पोहोचले। आमदार झाल्यानंतर महाविकास आघाडी असेल किंवा महायुती सरकार कुठलंही असलं तरी निकमांनी चिपळूणात मोठा निधी आणला। सुरुवातीच्या काळात निसर्ग, तोक्ते अशा नैसर्गिक आपत्तींच्या काळात त्यांनी मतदारसंघात 320 कोटींचा निधी आणला। रस्ते आणि पाणी या दोन गोष्टींसाठी त्यांनी प्राधान्यानं काम केलं। चिपळूणातल्या 35 गावांना कोळकेवाडी धरणाचं पाणी देणाऱ्या ग्रॅव्हिटी पाणी योजनेसाठी त्यांनी 160 कोटींचा निधी मिळवला। नदीतील गाळामुळे तालुक्याला महापुराचा धोका असल्यानं वशिष्ठी आणि शिव नद्या गाळमुक्त करण्याचा चिपळूण पॅटर्न त्यांनी आणला। एकूणच वैयक्तिक करिश्म्याला विकास कामांचा नरेटिव्ह असल्यानं शेखर निकम प्लस मध्ये जाताना दिसतात। सुरुवातीला इथे शिंदे गटाचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी निकमांच्या उमेदवारीवरून नाराजी व्यक्त केली असली तरी ते आता निकमांसाठी प्रचारात चांगलेच ऍक्टिव्ह झालेत। तसंच शेखर निकम आणि उदय सामंत यांचे संबंध चांगले आहेत। 2019च्या निवडणुकीलाही सामंतांची निकमांना छुपी मदत झाल्याचं सांगितलं जातं। त्यामुळे यावेळीही सामंतांचा फोर्स त्यांच्या मागे असू शकतो। संगमेश्वर भागात शिंदे गटाची चांगली ताकद असल्यानं त्याचा निकमांना फायदा होईल असंही बोललं जातंय। आता शरद पवार गटाचे उमेदवार प्रशांत यादव यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते नवखे उमेदवार आहेत। पण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलंय। त्यांची जमेची बाजू म्हणजे वाशिष्ठी दूध प्रकल्प। या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये त्यांचा चांगला संपर्क आहे। या प्रकल्पाचे आज शेकडो सदस्य आहेत। तसंच त्यांचे सासरे सुभाषराव चव्हाण यांनी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचं जाळं गावाखेड्यात पोहोचवलंय। पण तरीही यादव यांचं हे पॉकेट मर्यादित असल्याचं सांगितलं जातं। ते उमेदवारीसाठी काँग्रेसमधून शरद पवार गटात आल्यावर त्यांनी गेल्या काही महिन्यात इथे लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला असला तरी निकमांच्या 10-15 वर्षांच्या जनसंपर्कापुढे त्यांची ताकद अपुरी ठरेल असं बोललं जातंय। तसंच त्यांच्याकडून इथे गद्दार विरुद्ध निष्ठावंत असा प्रचार केला जात असला तर त्याचा इम्पॅक्ट इथल्या जनतेवर होणार नाही असं स्थानिक पत्रकार सांगतात। निकम हे पक्षाचे नेते म्हणून नाही तर आपलं काम करणारी व्यक्ती आहे ही भावना मतदारांमध्ये असल्यानं ही गोष्ट निकम यांच्यासाठी सकारात्मक असल्याचं सांगितलं जातं। आता प्रशांत यादव यांच्यासाठी माजी आमदार रमेश कदम मैदानात उतरलेत। त्यांचा चिपळूणच्या भागात होल्ड असल्याचं सांगितलं जातं। तसंच उमेदवारी जाहीर करताना शरद पवारांनी इथे सभा घेतली पण ती सभा लवकर झाल्यानं त्याचा इम्पॅक्ट लोकांमध्ये कमी झालाय। त्यातच शरद पवारांना मानणारा वर्ग इथे असला तरी पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे इथला मतदार हा फक्त पवारांचा उमेदवार म्हणून यादव यांना मतदान करेल का हा प्रश्न असल्याचं स्थानिक पत्रकारांचं मत आहे। निकम यांनी आपल्या कामांच्या माध्यमातून थेट लाभार्थी तयार केल्यानं
त्यांच्या वर्चस्वाला आव्हान देण्यात प्रशांत यादव थोडे मागे पडत असल्याचं बोललं जात आहे। तसंच सुरुवातीला या जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही दावा करण्यात आला होता, त्यामुळे सुरुवातीला महाविकास आघाडीत इथं खडाजंगी बघायला मिळाली होती। पण नंतर हा वाद शांत झाला असला तरी ठाकरेंचं इथलं केडर म्हणावं तितकं भक्कम नाहीये। त्यामुळे रत्नागिरीतून ठाकरेंचे कार्यकर्ते इथे प्रचारासाठी येत असल्याचं सांगितलं जातं। पण काँग्रेस आणि शरद पवारांना मानणाऱ्या मुस्लिम मतदारांची प्रशांत यादव यांना साथ मिळू शकते असं सांगितलं जातंय। थोडक्यात यादव यांचाही संस्थात्मक राजकारणाच्या माध्यमातून संपर्क असला तरी शहरी भाग सोडला तर ग्रामीण भागातून त्यांना किती पाठिंबा मिळणार हा मोठा प्रश्न आहे। त्यामुळे चिपळूण मतदारसंघातला राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी हा सामना कसा होणार हे पाहणं इंटरेस्टिंग आहे। तुम्हाला काय वाटतं, चिपळूणमध्ये नेमकं काय होईल? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।